काही राजकीय नेते आणि सिनेसृष्टीतल्या अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। एक्सवरनं काहींनी पोस्ट केली, आपण पोस्ट देखील पाहणार आहोत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोस्ट केलेली असून एका चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झालाय। आशाताईंचा स्वर कानावर पडला नाही असा दिवस गेल्या अनेक दशकात उजाडला नाही आणि मावळलाही नाही। आशाताई आपल्यात नाहीत ही जाणीव पचवणं अवघड आहे, पण त्या स्वरांची सोबत मात्र कायम राहणार आहे। अनेक वेळा आशाताईंना भेटण्याचं भाग्य मला लाभलं, ते अविस्मरणीय क्षण कायमस्वरूपी माझ्या मनात अजरामर राहतील, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय। शरद पवार यांच्या अकाउंटवरनं सुद्धा पोस्ट करण्यात आलेली आहे। आशाताईंच्या रूपानं भारतीय संगीत विश्वातील अजरामर आवाज हरपलाय। त्यांच्या निधनामुळे संगीताच्या एका सुवर्णयुगाला विराम मिळालाय। त्यांच्या आवाजातील खुमारी, चपळता आणि भावनांची खोली ही त्यांची खरी ओळख ठरली आहे। अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन तब्बल 6 दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीत विश्वासाठी दिलेलं योगदान अमूल्य आहे। आज त्यांचा आवाज थांबला असला तरी त्यांचे सूर सदैव घुमत राहतील। राष्ट्रीय पुरस्कार, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके अशा असंख्य पुरस्कारांच्या मानकरी आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली। ममता बॅनर्जी यांनी सुद्धा एक्सवर पोस्ट केलेली आहे। आशा भोसले यांच्या निधनानं अत्यंत दुःख झालंय। त्या एक प्रेरणादायी आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका होत्या। त्यांनी अनेक बंगाली गाणीही गायली आणि त्या बंगालमध्येही प्रचंड लोकप्रिय आहेत। 2015 साली आपण त्यांना आपला सर्वोच्च नागरी पुरस्कार बंगविभूषण प्रदान करू शकलो। त्यांच्या कुटुंबियांना, संगीत क्षेत्राला आणि जगभरातल्या त्यांच्या लाखो चाहत्यांना माझ्या मनपूर्वक संवेदना। सुप्रिया सुळे यांनी सुद्धा एक्सवर पोस्ट केलेली आहे। प्रख्यात पार्श्वगायिका आशा भोसले यांचं निधन झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे। आपला चिरतरुण आवाजानं त्यांनी गेली अनेक दशकं गान रसिकांचं मनोरंजन केलं। घरातच गायकीचा वारसा मिळालेल्या आशाताईंनी आपली स्वतंत्र ओळख, ठसा निर्माण केला। सिनेसृष्टीतील सर्वोच्च कामगिरीबद्दल देण्यात येणारा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता। आशाताईंच्या निधनामुळे आपण कला क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्वाला मुकलोय, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। अभिनेता अक्षय कुमारनं सुद्धा एक्सवर पोस्ट केलेली आहे। आशा भोसले यांच्या निधनानं माझं जे नुकसान झालंय ते शब्दात व्यक्त करता येणार नाही। उनकी सुरीली आवाज हमेशा हमेशा के लिए अमर रहेगी, ओम शांति। अशा आशयाची पोस्ट अभिनेता अक्षय कुमारनं केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा एक्सवर पोस्ट केलेली आहे। भारतानं आजवर अनुभवलेल्या सर्वात प्रतिष्ठित आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसलेजी यांच्या निधनानं मी अत्यंत दुःखी झालोय। अनेक दशकं विस्तारलेल्या त्यांच्या असाधारण सांगीतिक प्रवासानं आपल्या सांस्कृतिक वारशात समृद्धी भरली आहे। त्यांच्या आवाजात एक कालातीत तेज वसलेलं होतं। त्यांच्याशी झालेल्या माझ्या भेटीगाठी आणि संवादांच्या आठवणी मी सदैव जपून ठेवीन। त्यांचं कुटुंब, चाहते आणि संगीतप्रेमींप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो। त्या भावी पिढ्यांना सतत प्रेरणा देत राहतील आणि त्यांची गाणी लोकांच्या आयुष्यात सदैव गुंजत राहतील। पंतप्रधान मोदींची ही एक्सवरची पोस्ट आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहणारी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।